मोठी बातमी नुकतच देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. तर आता पुन्हा एकदा देशात राजकीय भूकंप येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठा दावा केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, येत्या काही दिवसात संसदेचा अधिवेशन सुरू होणार असून या अधिवेशनात एनडीएचं संख्याबळ 284 वरून 300च्या पुढे जाईल असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही अजित पवार म्हणाले. यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार म्हणाले, देशात राजकीय स्थिती कायम बदलत राहते. या लोकसभा निवडणुकीत अनेकांचे अंदाज चुकले आहे. काय निकाल लागेल हे ब्रह्मदेवालाच माहिती असं मी म्हणालो होतो. यामुळे पुन्हा एकदा आपल्या नव्या उमेदीने काम करायचं आहे असं अजित पवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्याच बैठकीत मी सर्व घटक पक्षांना वेळ देऊ शकत नाही असं सांगितले होते. त्यांनी स्वतंत्र कारभार आणि राज्यमंत्रीपद देण्याबाबत सांगितलं होतं. यामुळे आपण प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलं होतं. मात्र यापूर्वी त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद हाताळलं असल्याने स्वतंत्र कारभार पाहणं आम्हाला पटत नसल्याचं आम्ही सांगितलं. त्यावर त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र कारभार दिल्याचं म्हणाले. मात्र तुम्हाला जमत नसेल तर पद स्वीकारणार नाही आम्ही सांगितलं. आम्ही एनडीएच्या पाठीशीच राहू. पण त्याचा विपर्यास करत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या. 1 जुलै किंवा 15 ऑगस्ट पर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळतील असा दावा देखील त्यांनी वेळी केला. तसेच आपण महायुतीला आलो मात्र शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आम्ही सोडणार नाही हे मी मित्रपक्षांनाही स्पष्ट सांगितलं आहे. मात्र तरीही देखील विरोधक चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे.